शिष्य, अहो आपण कुठे भ्रमणास निघाला आहात की काय? नमस्कार मुनी महाराज. देवर्षी बद्री केदारच्या दर्शनासाठी आम्ही प्रस्थान करीत आहोत. अतिलाभ हो, अतिलाभ हो. देवर्षी आपण आमच्यापेक्षा थोर आहात, ज्ञानी आहात. या त्रैलोक्यामध्ये आपले भ्रमण आहे. पृथ्वी, आकाश, पाताळ याचे आपल्याला ज्ञान आहे. देवर्षी या त्रैलोक्यात, या त्रिभुवनात आमच्यापेक्षा दीर्घ आयुष्य आणि दीर्घ शरीर असा कोणी आहे का? अगस्त्य शिष्य, क्षमा असावी, पण आपला हा अभिमान पाहून आम्हाला हसू येते आहे. हसू म्हणजे आमच्यापेक्षा दीर्घ आयुष्य आणि दीर्घ असा कोणीतरी आहे ना? होय अगस्त्य शिष्य, आहे. कोण मुनी महाराज? कोण? हिमालय पर्वत. हिमालय? होय, हिमालय. अहो त्याचे पद पृथ्वीवर असून मस्तक आकाशामध्ये आहे. तेव्हा तोच महान आहे आणि तुम्ही लहान आहात. उगाच वृथा अभिमान धरू नका. नारायण 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 नारायण. हिमालय! या भूतलावरती आमचं राज्य येणार. आता देवलोक आता पूर्ण अंधारात बुडाला. आमचं जीवन तुमच्याच आहे. आम्हाला वाचवा महाराज, आम्हाला वाचवा. महाराज रक्तभोजन रत्नासूर यांची सेना पूर्ण मानवजातच नष्ट करायला उठले. महाराज या संकटातून आम्हाला मुक्त करा. महाराज आम्हाला मुक्त करा. महाराज आपला शिष्य विद्यार्थी फार उंचावला आहे. तो इतका उंचावला आहे की त्यामुळे संपूर्ण दक्षिण भारत अंधारात बुडाला आहे. त्यामुळे राक्षसनेचे ऐते फवले आहे. साधू संतांना त्यांच्या तप साधनेत अडथळा येत आहे. लोकांना त्यांच्या कामात समस्या निर्माण झाल्या आहे. सारी पृथ्वी अंधारात बुडाली आहे. महाराज तरी आपण आदेश करून पुत्राला तुमच्या शिष्याला उंची कमी करण्याचे आदेश द्यावेत ही आमची विनंती आहे. महाराज मुनिवर्य, आपण विचार करू नये.
दक्षिण दिशेच्या उद्धारासाठी हे कार्य महत्वाचं आहे. आपल्या अवलोकनानं दक्षिण दिशेचा उद्धार होईल. पौगुण ऋषींची पत्नी विमलाभुजा हिच्या तळहातावरती ब्रह्मा विष्णू महेश या त्रिगुणात्मक ज्योतिरूप आणि चौथा जमदग्नी यांचा एकत्रित ज्योतिर्लिंगांचा जन्म होईल आणि तोच या राक्षसांचा संहार करेल. परंतु त्या अगोदर सूर्यदर्शन होणं आवश्यक आहे. तेव्हा ऋषीमुनी आपण तत्पर निघावं. शिष्य विद्यार्थी तुझ्या अशा अवाढव्य वाटल्यामुळे दक्षिणेतील लोकांना सूर्यदर्शन झालेले नाही. त्यांची सर्व नित्य कार्ये बंद पडली आहे. साधू संतांच्या कार्यात अडथळा निर्माण झाला आहे. तेव्हा आपण खाली यावे असा माझा आदेश आहे. जशी आज्ञा गुरुदेव. प्रणाम नाथ महाराज. आपण दक्षिणेतील दुष्ट राक्षसांचा संहार करण्यासाठी निघाल आणि हे शुभकार्य आपण श्री विष्णू वाणीनुसार करत आहात. पण आपल्या या शुभकार्यात आम्हालाही सहभागी होऊन द्यावं. जशी आपली इच्छा. ज्योतिबाच्या नावे चांग बल. ज्योतिबाच्या नावे चांग बल. महाराज, आपले हे कार्य मानव धर्म वाचविण्यासाठीच आहे. त्या दुष्ट रत्नभोजाने रत्नासुराचा नाश करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आम्हालाही तुमच्यात सहभागी करून घ्या. जशी आपली इच्छा. ज्योतिबाच्या नावानं चांग बल. ज्योतिबाच्या नावानं चांग बल. भैरव, तुम्ही आपलं सैन्य घेऊन शिंगणापुरास त्वरित रवाना व्हा. जशी आज्ञा महाराज. नाथ महाराजांचा जय जयकार असो. ज्योतिर्लिंगाचा जय जयकार असो. नाथ महाराजांचा जय जयकार असो. ज्योतिर्लिंगाचा जय जयकार असो. कोण आपण? मी आपणास ओळखलं नाही भैरव. महाराज, मी हलधर. हलधर? कोण हलधर? महाराज, त्रेतायुगात जेव्हा तुम्ही श्रीराम होता तेव्हा मी लक्ष्मण होतो. द्वापार युगात जेव्हा तुम्ही श्रीकृष्ण होता तेव्हा मी रेवती बलराम होतो. आणि असे असताना महाराज, तुम्ही मला सोडून दक्षिण विजयास का जात आहात? तुमच्यासोबत मलाही येण्याची अनुमती द्यावी महाराज. क्षमा असावी. मी आपणास खरंच ओळखलं नाही. आमच्याबरोबर युद्धास येण्यास मी तुम्हाला अनुमती देतोय. ज्योतिर्लिंगाचा विजय असो. नाथ महाराजांचा विजय असो. नाथ महाराजांचा जय जयकार. तोरण भैरव, या. कल्याण वस्तू. तोरण भैरव, विधीप्रमाणे आम्ही तुम्हाला युद्धा अगोदर रत्नासुराकडे शिष्टाईसाठी पाठवित आहोत. हे कार्य तुम्ही सिद्धीस न्यावे अशी आमची इच्छा आहे. शिष्टाईसाठी आम्ही तयार आहोत. फक्त आपल्या आज्ञेची वाट पाहतोय. तुम्ही या कार्यासाठी आत्ताच प्रस्थान करावं. जशी आपल्या
हे भैरवा, अरे तू खूप हुशार आहेस. बोल, कुठून आलास तू? मी देव लोकांच्याकडून शिष्टाईसाठी आलोय. मला तुमच्या महाराजांच्याकडे घेऊन चला. ज्योतिबाच्या नावानं सांग भलं, ज्योतिर्लिंगाचा जय जयकार असो, ज्योतिर्लिंगाचा जय जयकार असो. सेनापती कोण हा देव लोकांबरोबर नाता करून आपल्या शिष्टासाठी आलेला महाराज. महाराज ज्योतिबाचा प्रमुख अंग आहे. याच्यामुळे ज्योतिबाने अनेक असुरांना मारले. याच्या शक्तीचा वापर आपण करून घेऊ महाराज आपल्या सेवेसाठी. अध्याय तू आमच्यात सामील हो. मी तुला भरपूर संपत्ती देतो, दान दागिने देतो, मी तुला भरपूर ऐश्वर्य देतो. अरे 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 त्या पहिल्यामध्ये ज्योतिबाकडे काय आणि आता तर या त्रिलोकावरील या रत्नासुराचं राज्य येणार आहे. त्यामुळे आमच्यात सामील हो. महाराजांचा जय जयकार असो, महाराजांचा जय जयकार असो. महाराज, मी आपल्या सेनेतून लढण्यास तयार आहे. आपण मला एवढी संपत्ती दिली की मी याने खूप खूप सुखी होईल महाराज, खूप सुखी होईल. आणि या संपत्तीसाठी मी ज्योतिबाच्या विरोधात जाण्यास तयार आहे महाराज, ज्योतिबाच्या विरोधात जाण्यास तयार आहे. आजपर्यंत ज्योतिबाने माझा फक्त वापर करून घेतला. एवढी संपत्ती मला कधीच दिली नाही महाराज, एवढी संपत्ती मला कधीच दिली नाही. महाराज, तुम्ही म्हणता ना तो ज्योतिबा वैरागी आहे. खरंच तो ज्योतिबा वैरागी आहे महाराज, खरंच तो ज्योतिबा वैरागी आहे. हे ज्योतिबा, तुझा अंत आता जवळ आला. तुझा एक एक भैरवी माझ्यात सामील होतोय आणि एक एक भैरवासाठी वाटेल तुम्ही संपत्ती देईन मी, दागिने देईन मी. अरे ज्योतिबा, तुझा मृत्यू जवळ आलाय, मृत्यू. तुझी गाठ तुझ्या रक्ताश्वास आहे. सेनापती, जाऊन सांगा त्या बैरामध्ये ज्योतिबाला, अरे युद्धासाठी तयार हो म्हणा. हा रत्नासूर येतोय, रत्नासूर. प्रणाम. तू कोण आणि कोणाकडून आलायस? हा निरोप फक्त बद्रीविहारी सांगण्याची दैत्यराजाची आज्ञा आहे. म्हणजे तू दैत्यासुराकडून आलायस तर? होय. तुम्ही एवढे भैरव सैन्य घेऊन कशासाठी आला आहात? आमच्याकडे रत्नबीज, रत्नासूर हे एकापेक्षा एक बलाढ्य राक्षस आहे. त्या दैत्य महाराज रत्नासूर हे तर प्रत्यक्ष रावणाचे अवतार आणि रावणाचा पराक्रम आपण जाणताच. आमच्या रक्तभोगाच्या प्रत्येक थेंबातून एक एक राक्षस जन्माला येतो. असे असताना आम्ही तुमची सेना चिरडून टाकतो.
थांबा. आम्हा देवलोकात विधीने काही नियम निर्माण केले आहेत. आपला शत्रू जर शिष्टेसाठी आला तर त्याच्यावर शस्त्र उगारणं हे पाप आहे. याची खटका भरत आली की मी तुम्हाला जरूर आज्ञा करेन. माझी खटका भैरव सैन्यानो, तुमच्या हातून माझं मरण कदापि शक्य नाही. मी अमर आहे. महाराज, आपला तोरण भैरव शत्रूला जाऊन मिळालाय. त्याची आम्हाला जाणीव आहे, पण त्यानं आमचं काहीही नुकसान होणार नाही. तुम्ही आता युद्धाची तयारी करा. ज्योतिबाच्या नावानं चांगवल, ज्योतिबाच्या नावानं चांगवल, ज्योतिबाच्या नावानं चांगवल. हमारे चैनल के नए वीडियो देखने के लिए इस सब्सक्राइब बटन को जरूर दबाएं और नए वीडियो का आनंद लीजिए. शूटिंग स्टार सिनेमाज